हां हां, बाय बाय. संतोष चालले पुण्याला, सगळं चाललंय त्यांना सोडवायला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, मस्त फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता देवपूजा पण झाली. तर आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. स्वयंपाक तर पप्पांसाठीच बनवायचा आहे, कारण की संतोष आज गेले पुण्याला आणि मम्मीला तुला मला आहे उपवास. आज आहे वटपौर्णिमा, तर वटपौर्णिमाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि फराळाचं पण माझ्या एकटीसाठीच बनवायचं आहे, कारण की मम्मी आणि आज तुला दोघीला सोमवार आहे आणि फराळाचं करायला तर मी एकटीच आहे. तर चला, घेते पटकन स्वयंपाक बनवून. पप्पांसाठी आज मस्त कांद्याची चटणी बनवते आणि आधी थोड्या वेळ बसते, कारण की नंतर स्वयंपाक करते. इथं मस्त कांद्याची चटणी बनवली आहे आणि माझ्यासाठी फराळाचं बनवते आहे. तर हे बघा, मस्त इथं बटाटे कापून घेतले, इथं मसाला काढून घेतला आहे आणि इथं शेंगदाण्याचा बुकणा आणि इथं साबुदाणा. तर ह्याच्यासाठी मस्त फराळाचं बनवते. मम्मी आणि आत्तूसाठी तर मस्त चहा बनवते आणि इथंच फराळाचं केलं आहे, कारण की मला तर काही पूजेसाठी जायचं नाही. प्रेग्नेन्सी असेल पूजेला जात नाही, फक्त उपवास पकडता. तर मम्मी उपवास धरला आहे, पूजेला तर काही जाणार नाही. तेव्हा मी तर फराळाचं केलं आहे. आत्यानी डाळ रगडली का? का हो? डाळ रगडली का पाट्यावर? मुगाची डाळ असं. पप्पांनी जेवण नव्हतं करायला पाहिजे पूजा होस तर. असंच राहतं, माणसाचं काम राहतं. सगळे उपवास बाहेरलाच, 2-4 उपवास माणसांना पण पाहिजे ना. बरं, याच्यावर तुम्ही मला कमेंट करून सांगा. सगळे उपवास लेडीजला, माणसं एक पण उपवास धरणार नाही, पण असाच धरा तसाच धरा. हा आले, थांबा. इथं मस्त चहा केलाय. तर इथं मी आता पूजेसाठी ताट बनवते. ओटी घेतली, हळदी कुंकू आंबा. तर थोडीशी फुलं घेऊन येते. तर चला, मी आले फुलं घेण्यासाठी आणि वडाच्या पूजेसाठी तर मी नाही जाणार आहे, कारण की प्रेग्नेन्सी असेल पूजेला जाते नाही असं म्हणता या बाया. तर मग चला, उपवास तर धरला आहे मी, पण मग पूजेसाठी नाही जाणार आहे. मम्मीला जायचं आहे, तर त्यांच्यासाठी मस्त ताट बनवून देते. चला, इथून फुलं घेऊन जाते. पप्पा चालले आता मम्मीला घेऊन वडाच्या पूजेला. चला, मम्मी तर गेले पूजेला आणि मी तर नाही गेले. तर हे बघ, मी तुला बाय केला, तुम्हाला बायका म्हणून नाही केला. तुझा मूड खराब नव्हता म्हणून ना. काय झालं तुझ्या मूडला? बाबाने गसका लागला, असं गसका लागला बसल्या डायरेक्ट लागला म्हणजे डायरेक्ट निकटकट केली. मग बाबा कळलं, असं धडकले होते, कळलं बाबा. आता ते झालं, पण आता तुझा मूड खराब नव्हता, तू माझ्यासोबत बोलले नाही. आता मग तुझ्या माझ्याशी बोलशील तेव्हा माझा मूड खराब असेल, मी पण नाही बोलणार तुझ्याशी. चालेल का तुला? आवडेल का मला सांग बरं? मग माझा मूड खराब असेल तरी पण मी तुझ्यासोबत बोलते ना. मग मी तुला एवढं प्रेमाने बाय बाय गोला करत होते, तुझ्या संग बोलत होते, तू माझ्या संग बोललीच नाही. मला किती वाईट वाटलं, मी रडले माहिती आहे का? उंदीर मामा सारखी खाती, उंदीर मामाचे. तर चला, आजचा दिवस तर असाच गेला आणि आज जरा माझं डोकं दुखतंय. हे बघा, हा उंदीर मामा आमचा. तर मस्त चहा पाणी झालाय आणि आता मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवते. तर आज डाळ भात बनवते, पोळ्या. तर जरा लवकर स्वयंपाक बनवते. माझं ना, मी सकाळी फराळाचं खाल्लं ना, त्यामुळे डोकं दुखते. तर मला जरा लवकर भूक लागली आणि पप्पा त्यांना पण भूक लागली, मम्मी त्यांना पण भूक लागली. चला, पटकन स्वयंपाक बनवते आणि पटकन जेवण करते. आज दिवसभर आमच्याकडे एवढे सगळे पाहुणे आले ना, त्याच्यामुळे माझा दिवस कुठे गेला तेच समजलं नाही. तर चला, आत्ताच माझं मस्त जेवण वगैरे झालं आहे. मम्मी त्यांच्यासोबत टी व्ही बघितला आहे, त्या तर बघताय अजून टी व्ही, पण मला झोप येते आहे. तर मी आले झोपायला आणि संतोष पण नाही आले अजून. कदाचित त्यांना यायला खूप टाईम लागेल, अजून 2-2.5 तास तरी लागतील.
तर मग मी झोपते तोपर्यंत. चला तर मग व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप सगळ्या कमेंट्स करा. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय.